जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित असेल की आरटीओ एमव्हीआयच्या डेट्स आता पोस्टपोन झालेल्या आहे आणि अंतिम दिनांक या जाहीर झालेला आहे आणि तुमची परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपातच होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 25 ऑक्टोबर रोजी तुमची होणार आहे प्रिलिम्स एक्झाम आणि 27 डिसेंबर रोजी तुमची होणार आहे मेन्स एक्झाम। मग प्रश्न असा आहे की सर आता प्री एक्झामला तर 3 महिने आहे, पण त्यानंतर 2च महिन्यात आपली मेन्स एक्झाम आहे आणि हो आरटीओ एमव्हीआय साठी मेन्स एक्झामच तुमचं सिलेक्शन करून देणार आहे आणि प्री एक्झाम ही फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे। मग आता याचा अभ्यास आम्ही करू शकतो का? सोबत कोणकोणते विषय आम्हाला असणार आहे मेन्स एक्झामला त्याचं थोडं आम्हाला माहिती सांगा। त्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर बघा आज संध्याकाळी 6 वाजता म्हणजे रविवारी 19 जुलै संध्याकाळी 6 वाजता आम्ही लाईव्ह येणार आहे। आमची जी मेन्सची टीम आहे त्यामध्ये विशाल मेघाणी सर ज्यांनी आतापर्यंत 9 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेले आहे, गेट एक्झाम सुद्धा त्यांनी भरपूर वेळा क्रॅक केलेले आहे। तर असे हे मेन्सचे एक्सपर्ट ज्यांनी भरपूर सारे विद्यार्थी आरटीओ घडवलेले आहे। वाटलं तुम्ही 2017 2020 च्या आरटीओ ना विचारून बघा की तुम्ही थर्मोडायनामिक्स, आरएससी, हीट ट्रान्सफर हे कुठून शिकले, तुम्हाला विशाल मेघाणी सरांचं नाव ऐकायला मिळेल। त्यानंतर तोसिफ तगाडे सर ऑल इंडिया गेट रँक 86 म्हणजे ऑल इंडिया मध्ये तुम्हाला माहिती असेल की गेट किती महत्त्वाचे आहे। तर गेट मध्ये त्यांनी 86 नंबरची रँक काढलेली आहे। त्यासोबतच 2020 च्या आरटीओ ला विचारून घ्या की तुम्हाला ऑटोमोबाईल कोणी शिकवलं, तुम्हाला ट्रान्समिशन सिस्टीम कोणी शिकवली, मला तोसिफ तगाडे सरांचं नाव उठावून येईल। ठीक आहे ना। आणि बघा मित्रांनो, या सर्वांना सिंपल भाषेमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला सर्व काही डिकोड करण्यासाठी आम्ही संध्याकाळी लाईव्ह येणार आहोत संध्याकाळी 6 वाजता। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लाईव्ह सेशन मिस करू नका आणि तुमचे जे पण काही डाऊट्स असेल की मेन्स एक्झामची तयारी कशी करावी, आम्ही कशा प्रकारे एक्झामची तयारी केली पाहिजे, ठीक आहे, कोणकोणते सब्जेक्ट असेल, या सब्जेक्टचा सिलेबस काय काय आहे, या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील। त्यामुळे हे लाईव्ह सेशन मिस करू नका। त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती की 25 ऑक्टोबरला तुमची होणार आहे प्री आणि 27 डिसेंबरला तुमची होणार आहे मेन्स एक्झाम। ठीक आहे। आणि हो फॉर्म भरण्याची दिनांक 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। त्यानंतर बघा मित्र हो की आपण एक सुंदर अशी बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे आरटीओ एमव्हीआय साठी। ठीक आहे ना। तर सर्व फीचर्स वगैरे तुम्ही पहिले बघून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, या एमपीएससी मध्ये रँक 1 जे आहे अनिकेत पाटील सर, बघा हे बीई मेकॅनिकल होते, म्हणजे मेकॅनिकल ब्रांच मधूनच त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि 2 वर्षातच त्यांनी अशा कशा प्रकारे अभ्यास केला की जेणेकरून त्यांनी डायरेक्टली क्लास 2 ची पोस्ट ते पण रँक 1 ने काढली। बघा सिंपल शी गोष्ट आहे, क्लास सी ची पोस्ट जी आहे ना ती लवकर निघून जाते, पण क्लास बी ची जी पोस्ट असते एसटीआय म्हणजे सर्वात मोठी पीएसआय पेक्षा सुद्धा मोठी रँक आहे बरं, मोठी पोस्ट आहे बरं एसटीआय ची। ठीक आहे। तर या एसटीआय परीक्षेत त्यांनी रँक 1 काढला एमपीएससी मध्ये। मग त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केला आणि बघा कसं असतं माहिती का, या अशा परीक्षांमध्ये काय करायचं आहे याच्यापेक्षा काय नाही करायचं हे पण खूप महत्त्वाचं आहे। तर त्यांच्या ज्या टेक्निक्स आहे, त्यांचं जे ओरिएंटेशन आहे ना, त्यांचा जो माइंडसेट आहे की या एक्झामला कशा प्रकारे आपण क्रॅक केला पाहिजे, तर हा त्यांचा फंडा तुम्हाला खूप भरपूर हेल्प करणार आहे। तर आपल्या टीम सोबत अनिकेत पाटील सरांची संपूर्ण टीम आहे, मेन्स एक्झामची सुद्धा जबरदस्त टीम आहे, सर्व काही आपले फीचर्स वगैरे आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे। तर आता जा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या प्ले स्टोर वरून आणि बॅचचे डेमो लेक्चर पहिले बघा, फ्री डेमो लेक्चर आहे ते बघा, आवडले तरच कोर्स परचेस करा आणि अधिक डिस्काउंटसाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला सुद्धा कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता। चला आता मेन विषयाकडे येऊ की सर आता प्री एक्झामचे विषय तर आम्हाला माहिती आहे। तर या प्री विषयामध्ये बघा तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला चालू घडामोडी, तर करंट अफेअर तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे, तर करंट अफेअरचे सुद्धा आपले लेक्चर्स आहे। तर मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये जे पण काही नवीन गोष्टी झाल्या, नवीन गोष्टी घडल्या, त्या संपूर्ण तुम्हाला अभ्यासायच्या आहे आणि त्याच्या सुंदर अशा नोट्स, एकदम सुंदर अशा नोट्स विथ वेगवेगळे चित्र वगैरे सर्व इमेजेस वगैरे या आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे। तर तुम्ही बघू शकता की 15 मार्क तुमच्या या ठिकाणी फिक्स होऊ शकतात। आणि बघा मला सांगा, प्री मध्ये तुम्हाला किती मार्क पाहिजे आहे? हो तुम्हाला असं आहे का की 100 पैकी 100 पाडायचे, 80 पाडायचे, 70 पाडायचे आणि या मार्कांचा फायदा मेन्स एक्झाम साठी तर होणारच नाहीये। म्हणजे तुमच्या सिलेक्शन साठी या प्री एक्झामचे मार्कचा काही एक संबंध नाही। म्हणजे जर समजा सपोज करा की याचा कट ऑफ या वर्षी लागला समजा 40 मार्क, बरोबर आहे, तर 40 मार्काचा समजा याचा कट ऑफ लागला, तर तुम्हाला 40 पडो का 60 पडो का 80 पडो, तुम्हाला असं काही मोठी व्हॅल्यू मिळणार नाही। असं नाही होणार की हा 80 पडलाय महिला लवकर घ्या, असं होणार नाही। त्यामुळे बघा हा फक्त क्वालिफाईंग नेचरची ही प्री एक्झाम असणार आहे, त्यामुळे थोडंसं याला फक्त क्वालिफाईंग नेचरने करा। हा तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते होणार आहे मेन्स एक्झामवर, त्यामुळे मेन्स एक्झाम बद्दल आपण थोडी चर्चा करू। ठीक आहे ना, काळजी करू नका। त्यानंतर जनरल सायन्स, आता बघा चालू घडामोडी तुम्ही करू शकता। या 15 गुणांपैकी आरामात मी जवळपास 7 ते 8 मार्क आरामात मिळवू शकता। ठीक आहे ना, आपल्या नोट्स मधून। ठीक आहे। आणि सामान्य विज्ञान याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, बायोलॉजी मध्ये फक्त तुम्ही क्लासिफिकेशन करून घ्या,
बायोलॉजी मध्ये क्लासिफिकेशन वगैरे करून घ्या, केमिस्ट्रीमध्ये जर बघायचं छोटे छोटे ॲटम्स एलिमेंट्स मध्ये काय काय डिफरन्स वगैरे असतो ते तुम्ही करून घ्या, फिजिक्स मध्ये छोटे छोटे लॉ वगैरे करून घ्या, ठीक आहे ना. चला असो, तर न्यूटनचे जे लॉ आहे 3 लॉ आहे ते तुम्ही व्यवस्थित करून जा, ठीक आहे. त्यानंतर मोशनचे लॉ वगैरे तुम्ही करून जा. अरे मॅक्सिमम तेच प्रश्न विचारले. आणि बघा ज्या मागच्या वर्षीच्या ज्या 5 ते 6 आपल्या ज्या आता एमपीएससीच्या एक्झाम कंडक्ट केलेल्या आहे त्या एक्झामचा पॅटर्न बघा, ITR इन्स्ट्रक्टर वगैरे आहे, ठीक आहे ना. चला असो, एमबीएसआर क्लास बी ची एक्झाम आता झाली, त्यांचा थोडंसं क्लास बी क्लास सीच्या वेगवेगळ्या ज्या एक्झाम झाल्या त्यांचा सिलेबस आपण थोडंसं अनालिसिस करू. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काही करायची गरज नाही, ते सर्व आमच्या एक्सपर्ट टीम तुम्हाला करून देणार आहे, ठीक आहे ना. त्यानंतर अर्थशास्त्र हे खूप जास्त महत्वाचं आहे, खूप खूप जास्त महत्वाचं आहे, तर हे थोडंसं महत्व द्या, ठीक आहे ना. चला असो, राज्यशास्त्र हे पण खूप महत्वाचं आहे. जवळ बघा हे ना छोटे छोटे विषय, खूप जास्त मोठे विषय नाहीये. इकॉनॉमिक्स झालं, पॉलिटी वगैरे झालं, ते खूप जास्त उभारून येणारा विषय नाहीये. याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे असं व्हरायटीज नाहीये याच्यामध्ये, एकदम एवढाच आहे तर एवढाच आहे, ठीक आहे ना. तर बघा याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळू शकता, म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही याच्यामध्ये 12 मार्क आरामात मिळू शकता, ठीक आहे ना. हा ठीक आहे, सामान्य विज्ञान खूप मोठं आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी खूप मोठं आहे, डायरेक्टली खूप मोठं डायरेक्टली. यात अॅनिमल क्लासिफिकेशन करून ठेवा बरं, प्लांट क्लासिफिकेशन करून ठेवा, त्याच्यावरची 100% 2 प्रश्न तुमचे येणार आहे. तर या 15 मधून तुम्हाला ऍटलीस्ट म्हणजे 6 ते 7 गुण जरी मिळाले तरी सुद्धा चालतंय, ठीक आहे ना. त्यानंतर हा अंकगणित आणि बुद्धिमत्ता, तर ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग जर या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेले मित्र हो, तर हे थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे. पण जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केली, व्यवस्थित डेली शीट वगैरे जर सॉल्व्ह केल्या, आणि बघा येत्या 2 दिवसामध्ये आपले सर्व जेवढे आपण काय ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगचे जे न्यूमरिकल्स आहेत त्याच्यावरचे तुम्हाला DPPs म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपर्स वेगवेगळ्या शीट्स तुम्हाला मिळणार आहे सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे एमपीएससी आयोगाने आतापर्यंत जे क्वेश्चन विचारले गेले हे सर्व आम्ही तुमच्यासाठी प्रॅक्टिस म्हणून सुद्धा अवेलेबल करू विथ सोल्युशन, ठीक आहे. तर बघा या 20 पैकी आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती फास्ट करता, कारण तुमच्याकडे वेळ असणार आहे फक्त 60 मिनिट. 60 मिनिटात तुम्हाला जवळपास 100 प्रश्न. अरे 100 प्रश्न सॉल्व्ह करायची गरजच नाही, फक्त बघा जे करशाल ते परफेक्ट करा, व्यवस्थित करा, ठीक आहे ना. तर यामध्ये आता बघा हे तुमच्या टाइमावर डिपेंड आहे बाबा, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करशाल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी 15 मार्क सुद्धा घेऊ शकता, आणि प्रॅक्टिस कमी असेल तर 10 मार्क पण घेऊ शकता, ठीक आहे ना. चला, तर एवढं काही विशेष नाही. हा इतिहास मध्ये थोडं जड जाईल, इतिहास मध्ये खूप मोठा चॅप्टर बघा, विषय जर बघायला गेला इतिहास भरपूर मोठा डायरेक्टली, ठीक आहे ना. चला असो, तर इतिहासात 10 प्रश्न येतात मान्य आहे, पण यामध्ये मार्क मिळवणं थोडं कठीण आहे. तर बघा आपली जी स्ट्रॅटेजी आहे शिकवण्याची त्याच्यामध्ये कसं म्हणजे का सर्व शिकवून फायदा नाही. तर मागच्या जेवढ्या काही एक्झाम झाल्या त्यामध्ये जो पॅटर्न आला की बाबा या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो. आता 1857चा उठाव घ्या, मॅक्सिमम प्रश्न येता म्हणजे येतात त्या ठिकाणी. मग आता संविधान बद्दल घ्या, प्रश्न येता म्हणजे येतात. न्याय व्यवस्थामध्ये याच्यामध्ये प्रश्न येता म्हणजे येतात डायरेक्टली. म्हणजे जे पॅटर्न आहे हे पॅटर्न लक्षात घेऊन घेतलेले आमच्या टीमने. अलग लक्ष तुम्हाला बघा एक सांगतो, मेकॅनिक तुम्ही आता घाबरत असाल, मेन म्हणजे तुम्ही प्री एक्झामला घाबरत असाल, बरोबर आहे का नाही. का घाबरताय, कारण आपण हे शिकलेलोच नाहीये. तर त्यामुळे ज्या व्यक्तीने ही एक्झाम क्रॅक केली, एखादा बघा एक सांगू तुम्हाला, एखादा विद्यार्थी जो आता हल्लीच प्रॉपर त्याने पोस्ट क्रॅक केलेली आहे, तो जर तुम्हाला शिकवत असेल ना तर खूप जास्त मनाने शिकवतो, कारण तो त्याच्या ज्या स्ट्रॅटेजी आहे, कारण त्याचं सिलेक्शन तर झालेलं आहे, त्याला काही घेणं देणं नाहीये, पण त्याने ते सिलेक्शन कसं केलं हे तुम्हाला ते सर्व जे स्ट्रॅटेजी तो तुम्हाला सांगणार आहे अनिकेत पाटील सर, ठीक आहे ना. त्यांची संपूर्ण टीम काम चालू आहे, पूर्ण बदन बसता, पॅटर्न बघता, सर्व क्वेश्चन पेपर अनालिसिस करता, त्यांचे अनालिसिस बघा. आम्ही कोणाचीही मटेरियल म्हणजे जो आम्ही कॉपी करत नाही. तुम्हाला डायरेक्ट सांगतो की बघा तुम्ही लोकसेवा आयोगाचं आप्पा हातनोरे यांचं पुस्तक वगैरे घेऊ शकता, मागच्या भरपूर 2000 जवळपास 11 पासून तर 26 पर्यंत ज्या पण काही PYQ विथ सोल्युशन त्या ठिकाणी आहे. पण मग एवढं करणं पॉसिबल नाही हो, एवढं करणं पॉसिबल नाही. तुम्ही ते घेऊन शकता, ते तुम्ही वापरू शकता, बिनधास्त रेफर करू शकता. बघा आम्ही काही कोणाची कॉपी करत नाहीये, तुम्हाला सांगतो जे आहे ते आहे, त्यांचं बेस्ट आहे, आप्पा हातनोरे सरांचं बेस्ट डायरेक्टली तुम्ही ते करू शकता तरी डायरेक्ट, ठीक आहे ना. चला असो, तर इतिहासामध्ये तुम्ही आता 1857चा उठाव करा, बस विषय क्लोज झाला, ठीक आहे ना. चला असो, म्हणजे आता मी सांगणं वेगळं आणि ओरिजिनल जे शिक्षक तुम्हाला सांगते ते तुम्ही ऐका, पण मी माझं सांगतो तुम्हाला की मी असं तुम्ही एवढंच केलं असतं आणि होऊन जातं, ठीक आहे ना. बघा 3 गव्हर्नमेंट जॉब मी सुद्धा क्रॅक केलेले आहे, ठीक आहे ना. तर आणि गोल्ड मेडलिस्ट युनिव्हर्सिटी टॉपर आहे मी, इंजिनिअरिंगचा M.Tech सुद्धा झालेला आहे, ठीक आहे ना. म्हणजे सांगायचं होतं की मी मेन्स टेक्निकल सब्जेक्ट मध्ये स्ट्रॉंग आहे, ते टेक्निकल सब्जेक्टसाठी मी येईल तुम्हाला शिकवायला, पण सांगतोय. नंतर भूगोलमध्ये सर्व करायची गरज नाहीये, फक्त तुम्ही काय करा माहिती का, नदी प्रणाली वगैरे व्यवस्थित करा. नंतर समजा खडक, कोणते खडक कुठे सापडतात ते थोडंसं बघून घ्या. वेगवेगळे खोरे तुम्ही करून घ्या. म्हणजे आता हे तर तुम्हाला अजून आपले जे फॅकल्टीज आहे, एक्सपिरियन्स फॅकल्टीज हे लेक्चर घेताना सांगतील. आणि आता आपला जो सिलेबस आपण जो कव्हर केलेला आहे ना, खूप मोठाने केलेला आहे. फक्त तुमची एक्झाम क्वालिफाय पेक्षा 8 ते 10 मार्क तुम्हाला जास्त पाहिजे, असा एकदम प्रॉपर सिलेबस तुमचा डिराईव्ह केलेला आहे ना. हा एवढं झाल्यानंतर तुम्ही अजून सुद्धा थोडंसं त्याला घासाघास करू शकता, त्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे. तर सांगायचा हेतू अर्थ आहे की या ठिकाणी तुम्ही आरामात
आरामात 50 ते 60 मार्क तुम्ही आरामात कमवू शकता, कारण तुम्हाला एवढा कट ऑफ तर लागणारच नाही, एवढा कट ऑफ लागणारच नाही. मग तुम्ही असं की सर तुम्ही कोण आहे आम्हाला कट ऑफ सांगणारे? बघा, मी हवेत गोष्टी करत नाही. आमची संपूर्ण टीम बसते, आमची संपूर्ण टीम बद्दल मी त्यांच्याकडून सर्व काही कुठं कुठं काय काय झालं, काय काय नाही झालं, सर्व गोष्टींचा आढावा घेतो आणि त्या आढाव्यावरून ही माहिती तुम्हाला सांगत असतो. आणि बघा कसं असतं माहिती का, जे जे व्यक्ती एमपीएससी क्षेत्रातले आहेच नाही, बरोबर आहे. आता समजा अनिकेत पाटील सर आहे, त्यांची टीम आहे जी संपूर्ण एमपीएससी म्हणजे त्यांनी त्यांचं आयुष्य आता एमपीएससी मध्येच घातलंय 2019 नंतर 26 पर्यंत. तर त्यांना भरपूर साऱ्या गोष्टी माहिती आहे. तर ते सांगतात की बाबा बघा, विषय काय आहे की डिप्लोमाचे विद्यार्थी किंवा आपले इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी यांचा आहे का या विषयांशी संबंध, आहे का सांगा बरं? नाही आहे, यांचा या विषयांशी संबंध नाहीये. मग सर्वजण आताच अभ्यासाला करतील असं आहे का की पहिल्यापासून अभ्यास करून ठेवला? हा, असं होऊ शकतं की ऍप्टिट्यूड रिझनिंगचा अभ्यास अर्ध्या विद्यार्थ्यांचा झाला असेल, मान्य आहे, ही गोष्ट मी मान्य करू शकतो. किंवा अर्ध्या विद्यार्थ्यांचं सामान्य विज्ञान थोडं स्ट्रॉंग असेल, हे पण मान्य आहे. अरे पण मग बाकीच्या गोष्टी नाही झाल्या ना त्यांच्या. तर यासाठी सर्वजण आताच लागणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुमच्यापैकी भरपूर सारे विद्यार्थी असे असतील की ज्यांनी फक्त नावाला आरटीओचा फॉर्म भरलाय. ते काय विद्यार्थी आपण तुक्के मारून घेऊ. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी असे पण असतील की जे काय म्हणतील की बघू ना मग, करू ना मग, आता मी 1 तारखेपासून चालू करू, मग हॉल तिकीट, म्हणजे भरपूर जण असे की हॉल तिकीट आल्यानंतर ते एक्झामचा स्टडी चालू करतात. मग अशा लोकांकडून कसं काय क्रॅक होणार आहे एक्झाम? बघा, 461 पोस्ट आहे, एकदम रेअर पण नाहीये आणि एकदम खूप जास्त हार्ड पण नाही, खूप जास्त इझी पण नाही. तुम्ही करू शकता जर प्रॉपर जर तुमचं प्रिपरेशन असेल ना, तर करू शकता. बघा, लेक्चर पाहून बघा, नोट्स घ्यायच्या, नोट्स ठेवायच्या समोर, मग लेक्चर पाहायचे. मग लेक्चर पाहताना नोट्समध्ये समजा आपल्याला काय वाटतं की एखादी गोष्ट नवीन काही येते का आपल्याला, लगेच रेड पेनने, ब्ल्यू पेनने, हिरव्या पेनने अशी 3-4 पेन सोबत ठेवायचे, नोट्स समोर ठेवायचे, नोट्सचे प्रिंट आउट करून घ्या आपल्या, बरोबर आहे. लेक्चर पाहत करत चला ही गोष्ट सांगितली, एक्स्ट्रा सांगितली, लगे लिहिली, म्हणजे तुम्हाला परत वहीमध्ये सर्व नोट डाऊन करायची गरज नाही. आपल्या नोट्स ठेवा आणि त्या नोट्सवर गिरवा. म्हणजे काय होईल माहिती का, की तुम्हाला एफर्ट्स थोडे कमी लागतील, तुमच्याकडे रेडीमेड मटेरियल तयार होईल. तेवढंच वाचायचं आणि त्या टॉपिकवर आपल्या एमसीक्यू टेस्ट सिरीज सुद्धा आहे. ठीक आहे, मला एक टॉपिक आपला वाचला की लगेच त्याची एमसीक्यू टेस्ट देऊन पाहिजे की आपल्याला किती येतं या पार्ट मधून, लगेच आपल्याला समजून जाईल. ते आला लक्ष तुम्हाला सर्वांना? चला, तर हा झाला आपला प्रीचा सिलेबस. आता मेन्सचा सिलेबस जर तुम्ही बघायला गेले ना विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, आपल्या मागच्या वेळेला जो पॅटर्न होता, हा पॅटर्न तुम्हाला थोडासा मी डिस्कवर करून देतो. आणि हा, या पॅटर्नला अजून जास्त व्यवस्थित करण्यासाठी, अजून जास्त डिकोड करण्यासाठी आम्ही संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह येणार आहोत. तर लाईव्ह येऊन आम्ही तुम्हाला संपूर्ण गोष्टी क्लिअर करू की बाबा या विषयाचा अभ्यास कसा करायचा, या विषयामधून काय काय येतं. बघा, तुम्ही बघू शकता असाल 11, 13, 17, 20. आता पहिले कसं होतं, सेक्शन ए, बी, सी असे 3 पॅटर्न होते आपले, बरोबर आहे. आणि मागच्या वेळेस जी आरटीओची एक्झाम झाली, मग तुम्ही विचारला की सर मग यावेळेस पण सेम पॅटर्न येईल का? बघा, जोपर्यंत एमपीएससीचं काही ऑफिशियल सर्क्युलर येत नाही, तोपर्यंत तुम्ही डोक्यात फक्त हेच ठेवायचं की बाबा आपला हाच पॅटर्न लक्षात घ्यायचा आहे, हाच पॅटर्न लक्षात घ्यायचा जोपर्यंत एमपीएससीचं काही अपडेट येत नाही तोपर्यंत. आणि बघा, आहे ना आपल्याकडे वेळ, आहे ना. बघा, प्रीचा अभ्यासला तुम्ही काय करा, 60 ते 70% वेटेज द्या आणि आपला जो मेन्स आहे त्याला 30 ते 40% वेटेज द्या. म्हणजे काय की दिवसभरामधून जर तुम्ही 10 तास अभ्यास करत असाल तर 6 तास तुम्ही प्रीचा करा आणि 4 तास तुम्ही मेन्सचा करा. आता तुम्ही रेशो ठरवून घ्या, 4 तासाचा 2 तासाचा, असं तुम्ही एक रेशो प्रॉपर करून घ्या आणि रोज करा. बघा कसं माहितीये का, की तुम्ही म्हणाल की नाही मी एखादी शनिवार रविवार करत जाईल. समजा मी कॉलेज करतोय, मी जॉब करतोय. बघा कसं माहितीये का, मला सांगा तुम्ही कॉलेज करताय का करताय? चांगला जॉब मिळण्यासाठी. मग हे काय, चांगला जॉबच आहे ना. बघा तुम्ही मग सर याच्यामध्ये सिलेक्शन व्हायचे चान्सेस काय आहे, तर बघा असं नसतं. प्रत्येकाला असं वाटतं, जो फॉर्म भरणारा प्रत्येक विद्यार्थ्याला हे वाटतं ना की आपलं सिलेक्शन होणार आहे. तुम्ही स्वतः निगेटिव्ह का होताय? तुम्ही प्रयत्न तर करा. आणि बघा कसं माहिती का, की ह्या प्रयत्नामुळे असं तर होईल ना तुमचं की नाही बाबा चला ठीक आहे, या पोस्टला झालं नाही झालं तो नंतरचा विषय, पण तुमचा अभ्यास तर होऊन जाईल ना. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या पण काही पोस्ट येतील त्याच्यात तुमचा फायदा होणारच आहे ना. बघा, अभ्यास केलेला कधीच वाया जात नाही, पण तुम्ही किती मनापासून करता हे पण खूप महत्वाचं आहे. तर बघा, सेक्शन ए, बी, सी असे 3 पॅटर्न होते मागच्या एक्झामला. त्यामध्ये बघा, सेक्शन ए जो होता हा सर्वांना कंपल्सरी होता. म्हणजे बघा, ऑटोमोबाईलचे विद्यार्थी असो किंवा मेकॅनिकलचे विद्यार्थी असो, दोघांना सेक्शन ए हा कंपल्सरी होता. आणि सेक्शन बी हा फक्त मेकॅनिकल वाल्यांनी सॉल्व्ह करायचा आणि सेक्शन सी हा फक्त ऑटोमोबाईल वाल्यांनी सॉल्व्ह करायचा. तर बघा, सेक्शन ए मध्ये जर तुम्ही सिलेबस बघितला तर सॉम आहे, तर सॉमचे 11ला 15 प्रश्न आले, 13ला 15 प्रश्न आले, 17ला 15 प्रश्न, 20ला 15 प्रश्न आले. म्हणजे बघा, पॅटर्न थोडासा प्रॉपर आहे, व्यवस्थित आहे. ठीक आहे ना. चला, नंतर मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहे. आता नाव फक्त मेकॅनिकल टेक्नॉलॉजी लिहिलेलं आहे, पण याच्यात भरपूर सारे सब्जेक्ट आहे डायरेक्टली. मटेरियल सायन्स वगैरे आहे, म्हणजे भरपूर आहे. मटेरियल सायन्स आहे, मटेरियल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट आहे. तर भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्याचे 20 प्रश्न तुम्हाला तब्बल येतात. नंतर थेरी ऑफ मशीन 20 प्रश्न आलेले, म्हणजे खूप इम्पॉर्टंट हा सब्जेक्ट आहे. सॉम झाला, टॉम झाला. नंतर हायड्रोलिक्स 20 प्रश्न जवळपास मागच्या वेळेस आले होते.
थर्मल इंजिनिअरिंग 20 प्रश्न, मजाक नाहीये, मजाक नाहीये. नंतर ऑटोमोबाईल इंजिन, तर ऑटोमोबाईल इंजिनवर 15 प्रश्न होते आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स याच्यावर 10 प्रश्न होते. तर हा होता आपला पॅटर्न. बघा तुम्ही बघू शकता, तुमच्या समोर सर्व आहे, काही सांगायची गरज नाही, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. त्यानंतर आणि वाटलं असं मी याचं जे आहे हे माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकून दिलं, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे टेलिग्रामवर, मी टाकून दिलं वाटलं हे संपूर्ण पीपीटी. त्यानंतर बघा सेक्शन बी होता जो मेकॅनिकल वाल्यांसाठी, त्याच्यामध्ये हायड्रोलिक मशिनरीवर 10 प्रश्न होते, RAC वर 10 प्रश्न होते आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगवर 10 प्रश्न होते. ठीक आहे ना. तर याचा सिलेबस काय आहे हे संध्याकाळी आपण लाईव्ह सेशन मध्ये नक्की डिस्कस करणार आहोत. आणि बघा माझ्यापेक्षा सुद्धा ज्यांनी भरपूर सारे गव्हर्नमेंट, मी तर 3च गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केले हो, पण ज्यांनी 9 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केले, दरवर्षी गेट एक्झाम क्रॅक केले, त्यांनी सुद्धा ते तुम्हाला प्रॉपर डिटेलमध्ये सांगतील की कशा प्रकारे याचा अभ्यास केला पाहिजे. नंतर ऑटोमोबाईल वाल्यांसाठी ऑटोमोबाईल सिस्टीमवर तुमचे 10 प्रश्न होते, व्हेकल मेंटेनन्सवर 10 होते आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटवर 10 होते. तर यावेळेस त्यांचा विचार चालू आहे एमपीएससीचा की आपण काय करायचं, असं ABC सेक्शन न करता डायरेक्टली एकच पेपर ठेवायचा, त्याच्यामध्ये 150 प्रश्न असतील, 300 मार्क असतील, 90 मिनिटं असतील, विषय क्लोज. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. बघा तुम्हाला सांगतो, बघा आता बघा मागच्या वेळेस ग्रँड टोटल 180, बघा जर बघायला गेलं ना तर 120 प्रश्न सेक्शन ए चे आणि 30 प्रश्न असायचे आपले बी आणि सी चे. तर 150 प्रश्न म्हणजे 300 मार्क. तर बघा तुम्हाला हे थोडंसं व्यवस्थित लॉजिकली तुम्हाला सर्व काही मॅनेज करावं लागेल. मग सर आता मेन तर हे सर्व विषय आहे आणि या विषयांची तयारी तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला आता ऍटलीस्ट थोडी आयडिया होऊन गेली की चला बाबा आता मी काय करेल, सॉम थोडासा करू शकतो, सॉम मला आवडतो, मग तुमचा थिअरी ऑफ मशीन हा मला आवडतो, मग हायड्रोलिक्स आहे याच्यामध्ये आपला FMM येतो बघा, फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, हा एक पार्ट येतो आपला, बरोबर आहे. चला त्यानंतर आपला हायड्रोलिक मशिनरी, म्हणजे हे सब्जेक्ट तर मी करू शकतो ना. थर्मल इंजिनिअरिंग झालं, नंतर रेफ्रिजरेशन अँड, म्हणजे बघा माझं का असं म्हणायचं आहे की याच्यातले भरपूर सारे सब्जेक्ट तुम्हाला नोन आहे, तुम्ही आताच ताजेचा अभ्यास करून ठेवलेला आहे. तर बघा आता सिंपल आपण आता आपल्या स्ट्रॅटेजीवर येऊ, मेन स्ट्रॅटेजीवर येऊ की प्री एक्झाम ही तुमची क्वालिफाईंग नेचरची आहे, त्याच्यात फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं, बरोबर आहे का नाही. पण जी मेन्स एक्झाम तुमची असणार आहे, ही मेन्स एक्झाम मध्ये तुम्हाला मार्क मिळवायचे आहे. मागच्या वेळेस 240 मार्कांचा कट ऑफ होता, पण मग बघा 240 मार्कांचा कट ऑफ होता का नाही मागच्या वेळेला. पण खरी गोष्ट तुम्ही समजून घ्या की मागच्या वेळेस काय झालं की प्री एक्झामच्या नंतर मेन्स एक्झामसाठी विद्यार्थ्यांकडे तब्बल 1.5 वर्ष होतं. आता मला सांगा 1.5 वर्षात, आणि त्याच्यामध्ये कोविडमध्ये बाहेर तर काही जायचं नाही, जॉब नाही, काही नाही, सर्वजण घरी बसलेले, आणि घरी बसल्यानंतर फक्त विद्यार्थ्यांना फक्त हेच माहिती की नाही यार माझं प्री मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, माझी मेन्स मध्ये आता म्हणजे सॉरी माझं प्री क्रॅक झालेली, माझं मेन्स मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, बरोबर आहे. मग आता याच्यापेक्षा बेस्ट अपॉर्च्युनिटी मला आहे काय, मला घरी बसायचंय, बाहेर तर मला निघता येत नाही कोविडमुळे, बरोबर आहे. मग 1.5 वर्ष मी जर घरी आहे तर 1.5 वर्षात विचार करा किती खतरनाक अभ्यास होणार आहे विद्यार्थ्यांचा. म्हणजे बघा मेन्स ते प्री ते मेन्स मध्ये जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी होता, तर विद्यार्थ्यांनी एकदम चोपून अभ्यास केला डायरेक्टली, म्हणून एवढा कट ऑफ लागला 240चा. एवढा आता लागणार नाहीये. पण आता प्री पासून तो मेन्स पर्यंत हा जो आपला कालावधी आहे हा फक्त आणि फक्त असणार आहे, फक्त आणि फक्त 2 महिन्याचा. आता बघा एवढा वेळ तुमच्याकडे नाहीये, आणि हे जे आपले 17 विषय आहे याच्यामध्ये हा एक टॉपिक वाढला बरं, इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि रोड सेफ्टी व्हेकल इन्स्पेक्शन अँड मोटर व्हेकल रूल्स रेग्युलेशन. तर हा एक वाढलेला बरं, रोड सेफ्टी ऍक्ट्स, हे जे ऍक्ट्स हे वाढलेले बरं यावेळेस, हे येणार 100%. तर याच्यावर भरपूर भरभरून प्रश्न असेल डायरेक्टली. तर बघा या सर्व विषयांची MCQ सर्व कशा प्रकारे येतील काय येतील हे सर्व आम्ही तुम्हाला सांगूच. पण बघा मला फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्री आणि मेन्स फक्त 2 महिन्याचा गॅप आहे, एवढ्या याच्यामध्ये एवढं होत नाही, मी पहिले सांगतो तुम्हाला, ठीक आहे ना. चला तर त्यामुळे तुम्हाला 60-40च्या रेशोनुसार अभ्यास करावा लागेल. मग तुम्ही म्हणशाल की नाही मग माझं पाहिजे, मग प्री मध्ये माझं सिलेक्शन होईल का. अरे बेटा बघ कसं असतं, थोडं तुक्क्यांवर बी चालून जातं, काहींचं लक असतं, काही 5-6 मार्कांचे तुक्के लागून जातात. बघा सांगता येत नाही, कोण कुठे काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही हे डोक्यातून काढून टाका की माझं प्री मध्ये सिलेक्शन झालं त्याच्यानंतरच प्री क्रॅक झाली त्याच्यानंतर मी मेन्सचा अभ्यास करेल, हे बंद करून टाका. आतापासूनच मेन्सचा एक्झामचा अभ्यास सुरुवात करून द्या, ठीक आहे ना. थोडा का होईना सॉम उडवून टाका, टॉम उडवून टाका, हायड्रोलिक्स, थर्मल इंजिन, हे 4-5 सब्जेक्ट जरी तुम्ही उडवून ठेवले ना, म्हणजे बघा मला काय म्हणायचं आहे की प्री एक्झाम पर्यंत तुम्ही ऍटलीस्ट 4-5 सब्जेक्ट जरी उडवून टाकले तरी भरपूर डायरेक्टली मोर दॅन इनफ. आणि हा ऑक्टोबर महिन्यात तुम्ही सोडून द्या मेन्सचा अभ्यास. बघा जुलै आणि ऑगस्ट आणि जवळपास सप्टेंबर, काय करा सप्टेंबरच्या 15 ते 20 पर्यंत तुम्ही काय करा प्री मेन्स 60-40च्या रेशोने चालू करून द्या, आणि ऑक्टोबर महिन्यात तुम्ही काय करा माहिती का मेन्सचा अभ्यास पूर्णपणे बंद करून टाका. फक्त प्री बस एवढंच तुम्ही अभ्यास करायचा आहे. कारण कसं आहे ऑक्टोबर महिना आहे आणि आपण इंजिनिअरिंग लाईफचे विद्यार्थी, आपल्याला माहिती आपण शेवटी चौके चक्के मारून आपल्याला अभ्यास करायची सवय असते. तर हा जो शेवटचा जो महिना असेल ऑक्टोबर, तुम्ही तुमचा साम दाम दंडभेद काहीही असो पूर्ण झोकून द्या डायरेक्टली हा 1 महिना, आणि याचा फायदा तुम्हाला होईल 100% याचा फायदा तुम्हाला होईल म्हणजे होईल डायरेक्टली, ठीक आहे ना. तर बघा इन शॉर्ट आपण कॉन्क्लुजन वर येऊ. आणि हा मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की आज संध्याकाळी 6 वाजता
म्हणजे रविवारी 19 जुलै संध्याकाळी 6 वाजता आम्ही सर्वजण तुमचे संपूर्ण डाऊट्स मेन्स एक्झाम रिगार्डिंग किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षांच्या रिगार्डिंग तुम्हाला जर समजा काही डाऊट असेल तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजता आमच्या सेशनमध्ये या सेशनला तुम्ही तुमचे जे पण काही प्रश्न असेल तुम्ही डायरेक्ट विचारा. तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही येणार आहोत. तर बघा लाईव्ह सेशन जॉईन करायचं विसरू नका. आणि हो, आमची जी बॅच आहे या बॅच बद्दल सुद्धा तुम्ही थोडासा विचार करू शकता. फ्री डेमो लेक्चर बघा असं काही नाही आमचं, ठीक आहे ना. आणि हो, आता आपण थोडंसं कॉन्क्लुजनवर येऊ. तर कॉन्क्लुजन म्हणजे काय, तर सर्वात पहिले प्री आणि मेन्स यांच्यामध्ये फक्त 2 महिन्याचा गॅप आहे. तर आपल्याला 60% आणि 40%च्या रेशोने आतापासून अभ्यासाला लावावं लागेल. म्हणजे काय की 60% तुम्ही प्रीचा अभ्यास करा आणि 40% तुम्ही मेन्सचा अभ्यास करा. हे तुमचं झालं कन्क्लुजन. दुसरी गोष्ट तुम्ही काय करा, पूर्ण आता जुलैचे थोडे दिवस बाकी आहे, त्यानंतर ऑगस्ट आहे, त्यानंतर सप्टेंबर आहे. तर सप्टेंबर पर्यंत तुम्ही हाच सिनारिओ फॉलो करा. 60-40चा सिनारिओ तुम्ही फॉलो करा, ठीक आहे ना. पण जसा ऑक्टोबरचा पहिला दिवस आला तर ऑक्टोबर पासून तुम्ही सर्व सोडून द्या आणि फुल फोकस करा तुम्ही सर्वचे सर्व आपल्या प्री एक्झामवर. मग सर मग आता अभ्यास कसा करायचा, तर बघा सिंपलशी गोष्ट आहे. बघा जुलै आणि ऑगस्ट, काय जुलै आणि ऑगस्ट तुमचे संपूर्ण लेक्चर पाहून झाले पाहिजे, ठीक आहे ना. जुलै आणि ऑगस्ट तुमचा ऑल सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे. सर्व लेक्चर तुमचे पाहून झालेच पाहिजे, ऑल सिलेबस कंप्लीट. आणि बघा आम्ही काय करणार आहे माहिती का, या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही रिव्हिजन सेशन घेणार. रिव्हिजन सेशन म्हणजे काय, ही संपूर्ण पॉलिटी आम्ही 3 ते 4 लेक्चर मध्ये उडवू. वन शॉट 2-2 तास डायरेक्ट, म्हणजे 8 तास बसा तुम्ही, 8 तासात पुरं पॉलिटी खतम असं आम्ही करणार डायरेक्टली, ठीक आहे ना. 6 तास बसा पुरं सायन्स खतम, म्हणजे असे सुद्धा रिव्हिजन क्रॅश कोर्स आम्ही घेणार आहोत. तर यासाठी तुम्ही एकदम टेन्शन घेऊ नका. ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला फक्त आमचे 1 शॉट लेक्चर अटेंड करायचे. बघा ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आहे आमचे 1 शॉट लेक्चर अटेंड करायचे आहे आणि त्यानंतर फक्त आणि फक्त तुम्हाला द्यायचे आहे टेस्ट सिरीज. आणि टेस्ट सिरीज मध्ये आम्ही प्रत्येक चॅप्टर वाईज, प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट सिरीज बनवतो डायरेक्टली, ठीक आहे ना. बघा आमचं संपूर्ण मटेरियल हे अनालिसिस करून चालू आहे, ठीक आहे ना. म्हणून काम करून चालू आहे. आम्ही मागच्या वर्षाचं काहीच यूज करत नाहीये, कारण त्यावेळेस पॅटर्न वेगळा होता, यावेळेस पॅटर्न वेगळा आहे, ठीक आहे ना. त्यामुळे सांगतोय थोडा वेळ लागेल आम्हाला, म्हणजे काय की 4 ते 5 दिवसात सर्व टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज, डीपीपीज वगैरे सर्व तुम्हाला येऊन जाईल, ठीक आहे ना. त्यानंतर मॉक टेस्ट द्यायची आहे तुम्हाला. बघा 50 मॉक टेस्ट आहे. मॉक टेस्ट म्हणजे काय असं माहिती का, की एमपीएससीची जी फायनल एक्झाम असते ना, की 100 क्वेश्चन, 100 मार्क्स आणि 60 मिनिटं आणि पॅटर्न पूर्ण एमपीएससीचा, ठीक आहे ना. तर या पॅटर्नने आम्ही काय करणार आहे, मॉक टेस्ट तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तर या मॉक टेस्टचा अभ्यास करा. या मॉक टेस्ट लिहून बघा तुमचा स्कोर काय येतोय. आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो की आपल्या टेस्ट सिरीज मध्ये कसं आहे की जे विद्यार्थी एनरोल केलेले आपल्या कोर्समध्ये, भरपूर जणांनी आपले कोर्स वगैरे घेतलेले, ठीक आहे ना. आपले भरपूर सारे जे डिप्लोमाचे जे टॉपर विद्यार्थी त्यांनी सुद्धा घेतलेले आहे. तर सांगायचं होतं की आमचं चालू आहे, आम्हाला काही खूप जास्त ऍडव्हर्टाइजमेंट करायची गरज नाहीये. आमचं काम चालू आहे, आमचं व्यवस्थित चालू आहे. जवळपास भरपूर सारे कोर्सेस सेल झालेले आहेत. तर त्या विद्यार्थ्यांमधून तुमची रँक काय येते मग तुम्हाला समजेल की नाही यार आपली रँक अशी येते, ठीक आहे ना. तर सांगायचा तो आहे की आमच्या टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च होईल. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्ही फक्त टेस्ट सिरीज सुद्धा लावू शकता, पण बघा की त्यापेक्षा अभ्यास करून जर प्रॉपर तुम्ही टेस्ट सिरीज देता, कारण बघा आमचे जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्स वाईज आम्ही टेस्ट सिरीज बनवणार आहे. मग ते तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर बघा व्हिडिओ पाहिला की त्यावरच्या टेस्ट सिरीज, व्हिडिओ पाहिला की त्यावरच्या टेस्ट सिरीज, असं प्रॉपर तुमचं सर्व राहील. आणि बघा एवढं जरी केलं ना तुम्ही, तर मला सांगा काय काही आहे का सांगा बरं. 45 मार्क पाडणं हा मी तुम्हाला सांगितलं, हा सेफ स्कोर आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. हा सेफ स्कोर आहे ओपन वाल्यांसाठी, पण कॅटेगरी वाल्यांसाठी सुद्धा 45चा टार्गेट डोक्यात ठेवायचा आहे. टार्गेट काही ना काही ठेवावं लागेल तुम्हाला, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करून टाका. आलं लक्षात मला सर्वांना. तर एवढं जर केलं 1 शॉट लेक्चर तुम्ही बघितलं. बघा पहिले सिलेबस जुलै ऑगस्ट मध्ये तुम्ही सर्व सिलेबस संपवला, ठीक आहे. तुमच्या नोट्स तयार केल्या. मग ऑक्टोबर मध्ये तुम्ही फक्त 1 शॉट पाहता, नोट्स वाचता, 1 शॉट पाहता, नोट्स वाचता, 1 शॉट पाहता, नोट्स वाचता, आणि संध्याकाळी मस्त एक टेस्ट देता, मॉक टेस्ट देता. अरे अजून काय पाहिजे सांगा बरं. अरे मला सांगा 45 मार्क खूप मोठी गोष्ट आहे का 100 पैकी. विद्यार्थी अभ्यास करत नाही, विद्यार्थ्याचं सातत्य राहत नाही, कन्सिस्टन्सी राहत नाही. मोटिवेशन महत्वाचं नाहीये, कन्सिस्टन्सी महत्वाची आहे सध्याच्या कंडिशनला, डिसिप्लिन महत्वाचा आहे. तर बघा सध्या सर्व काही गोष्टी सोडून द्या. फक्त 6 महिन्यांचा खेळ आहे. 6 महिन्यात दिवस पालटू शकतात, तुम्ही स्वतः पालटू शकता डायरेक्टली. आणि यामध्ये कसं कोण हुशार, कोण डब्बू, कोण मीडियम असं काहीच नसतं. याच्यामध्ये जो जास्त हार्डवर्क करेल तो तेवढा जास्त पुढे जाईल. हे असं एकदम क्लीन शीट सांगतो तुम्हाला. सातत्य ठेवा अभ्यासामध्ये. रोजचा टार्गेट करून घ्या की नाही यार रोज मी 4 लेक्चर तर पाहिनच रे, पाहिनच, ठीक आहे ना. रोज सकाळी 4 लेक्चर बघा. इतिहास बोर झाला, भूगोल घ्या. भूगोल बोर झाला, ऍप्टिट्यूड रिझनिंग घ्या. ते पण बोर झालं, सायन्स घ्या. ते बोर झालं तर मेकॅनिकल पकडून घ्या. म्हणजे बघा कसं माहिती का, बोर झाले तर सब्जेक्ट चेंज करा, टॉपिक चेंज करा, पण अभ्यास सोडू नका, उठू नका त्या खुर्चीवर.
कंबरड दुखलं तरी चालेल पण उठू नका मात्र, ठीक आहे ना. बघा तर ह्याच मेन स्ट्रॅटेजी आहे, हार्डवर्क करत राहा. या पॅटर्नने जर तुम्ही अभ्यास केला तर मला असं वाटतं होऊन जाईल. आणि मेन्स मध्ये काय करा माहिती का, मेन्सचे जे थर्मल इंजिनिअरिंग आहे, थर्मल उडवून टाका, नंतर सॉम उडवून टाका, टॉम उडवून टाका. आता मला सांगा, जर तुम्ही या 3-4 सब्जेक्ट जर करून ठेवले समजा प्री एक्झाम पर्यंत, तुम्ही फक्त 4च सब्जेक्ट करून आणि FM मला सांगा एवढे, आणि RSC तर तुम्हाला येतं, म्हणजे थर्मल रिलेटेड जे विषय आहे ते जर तुम्ही उडवून ठेवले, मला सांगा अजून काय करायचं रे, सांगा बरं मला सांगा. इनमीन तुमचे विषय किती आहे बघा बरं, एवढे तुमचे विषय आहे सपोज करा. तर आता तुम्ही बघा, मला सांगा, तुम्ही सांगा मला या ठिकाणी. आता बघा, जर तुम्ही समजा सॉम उडवून टाकलं, हे पण जाऊ याच्यात बघा, जर तुम्ही सध्यापर्यंत सॉम उडवून टाकलं बरोबर आहे, तर 15 मार्क तुमचे कन्फर्म होऊ शकतात, म्हणजे 15 प्रश्न तुमचे कन्फर्म होऊ शकतात. येते का लक्ष तुम्हाला. नंतर समजा थेरी ऑफ मशीन टॉम उडवून टाकलं तर 20 प्रश्न तुमचे व्यवस्थित होऊ शकतात. हायड्रोलिक्स मधल्या जर समजा फक्त FM चा पार्ट जर तुम्ही उडवून टाकला तर जवळपास 10 ते 12 क्वेश्चन. थर्मल म्हणजे बघा, सांगायचं तर की हळूहळू थोडं एक सब्जेक्ट उडवत चला. आणि हे तुमचे सब्जेक्टला थोडंसं इलॅबोरेट केलेलं आहे. म्हणजे बघा, हायड्रोलिक्स मशीन येतं, FM येतं, थर्मलमध्ये RSC वेगळा येतो, ठीक आहे, इंडस्ट्रियल इंजिनियर, म्हणजे ह्या गोष्टी एक एक करून उडवत चला. आमचे लेक्चर येत जातील आता, ठीक आहे ना. चला, आणि आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा भरपूर सारे याचे लेक्चर्स अवेलेबल होणार आहे. फ्री डेमो लेक्चर नक्की पहा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आपल्या प्लेलिस्टची, त्याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला गोष्टी मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे ना. तर बघा, आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडासा काय होईना पण फायदेमंद वाटला असेल. बघा, बॅच आहे, बॅचचं तुम्ही घ्यायचं असेल तर घेऊ शकता. फ्री डेमो लेक्चर अवेलेबल आहे, फ्री डेमो लेक्चर तुम्ही पाहून घ्या. विनेट ट्युटोरियल आपलं ऍप्लिकेशन आहे, आणि जर डिस्काउंट पाहिजे असेल तर आमच्या हेल्पलाईन टीमला कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिस्काउंट सुद्धा मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, 2 ते 3 दिवस फक्त ऑफर असेल, त्यानंतर डिस्काउंट देणं हे बंद होऊन जाईल, ठीक आहे ना. आणि भरपूर साऱ्या बघा, जर तुम्ही बाकीच्या अकॅडमीच्या प्राइस जर समजा बघितल्या तर आपली प्राइस थोडी कमी आहे. मग सर तुमची प्राइस एवढी कमी का बरे हो? बघा मित्रांनो, सिंपल गोष्टी, या वेळेस मला सिलेक्शन पाहिजे. कारण आमच्या शिक्षक लोकांनी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना RTO बनवलं, पण वेगवेगळ्या अकॅडमीच्या माध्यमातून बनवलं. आमचं तसं नाही. आता पहिल्यांदा हे सर्वजण आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्म विनेट ट्युटोरियल्सवर आलेले आहे, ठीक आहे ना. आणि त्यांना वाटतं की नाही यार, आतापर्यंत आपण भरपूर साऱ्या वेगवेगळ्या अकॅडमीच्या नावाने आपण सिलेक्शन घडवून दिले, आता आपला नंबर आहे. आता विनेट ट्युटोरियलचा नंबर आहे वेगवेगळे सिलेक्शन घडवून आणायचे. आणि बघा, तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल ना, आपल्या बॅचचे जे विद्यार्थी असेल त्यांचं सिलेक्शन होईल ना, मी तुम्हाला सांगतो, यावेळेस आमचं सिलेक्शन हेच फक्त डोक्यात आम्ही ठरवलं, आम्हाला सिलेक्शनच पाहिजे, तर त्यानुसार आम्ही मेहनत करणार आहे मित्रांनो. तर बघा, तुमची इच्छा, आणि हो, जे विद्यार्थी या बॅचला क्रॅक करतील, मी पर्सनली सांगतोय, एकेकाच्या घरी येऊन गुलाल उधळेल म्हणजे उधळेल. तुमच्या घरी बँड तुमचं वाजत गाजत तुमची रॅली काढेल म्हणजे काढेल. हे माझं वाक्य, हे माझं शब्द, डायरेक्टली हा शब्द नोट डाऊन करून घ्या. आजच घ्या, एक स्टॅम्प पेपर घ्या, एक डायरी घ्या, एक कागद लिहा, मी 2026 ची RTO एक्झाम क्रॅक करणार आहे. 461 पोस्ट मधली एक पोस्ट ही माझी असेल. फक्त एवढं लिहून घ्या त्या कागदाला, रोज पहा, रोज स्वतःला अनालिसिस करा की आज मी काय केलं, उद्या मी काय करणार आहे. रोज थोडा अभ्यास करा. आज 4 का, उद्या 5 तास अभ्यास करू, उद्या 5.5 तास, 6 तास. अरे करा रे, होऊ शकतं. काही कठीण नाहीये रे, काही कठीण नाहीये. थोडं फक्त करून घ्या, थोडं फक्त 6 महिने स्वतःला देऊन द्या, बस 6 महिने स्वतःला देऊन द्या, ठीक आहे ना. तर आशा करतो की छोटासा व्हिडिओ, माझा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की याबद्दल सांगा. आणि संध्याकाळी जे आपलं लाईव्ह सेशन आहे त्या लाईव्ह सेशनला जॉईन करायचं विसरू नका मित्रांनो, ठीक आहे ना. तर आपलं लाईव्ह सेशन आहे, या लाईव्ह सेशन संध्याकाळी 6 वाजता नक्की जॉईन व्हा. तर भेटूया संध्याकाळी 6 वाजता आपल्या संपूर्ण कोर टीम सोबत, आणि तुमची संपूर्ण डाऊट रेडी ठेवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.